गेलं तर ते आत्म्याकडे फारसं लक्ष देत नाहीत, पण कफ पित्त वात पित्त सगळं सरळ असलं पाहिजे, साम्य असलं पाहिजे, याच्याकडे जास्त लक्ष. ते कधीच म्हणणार नाही जप तप किंवा काही करा, फक्त जेवण व्यवस्थित करा, ऋतुफळं खा, ज्या ज्या काळामध्ये जे जे फळं निर्माण होतात ती ईश्वराने निर्माण केलेली आहेत आणि ते खाल्लीच पाहिजे. त्याचा सिद्धांत जगण्याचा वेगळा आहे. काल मी तुम्हाला या बाबतीमध्ये सांगितलं की मर्यादा आहे. शरीर आहे अमृप्या, पण मर्यादा आहे. हे सत्य आपल्या अंतःकरणाला पटलं पाहिजे. हा ज्ञानोबांचा विषय आहे. शरीर कसं ठेवायचं किंवा मन कसं असलं पाहिजे हा येणारा विषय आहेच, पण पटलं पाहिजे. फार ऐकावं लागत नाही बरं. वाढल्या कोळ्यासारख्या डाकूला दोन शब्द ऐकल्याबरोबर तो बदलतो. आपण संत गिळून गप बसतो तरी आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. सत्संग फार नसतो. जेवढे माणसं जगात श्रेष्ठ झालेले त्यांचा इतिहास होता, दोन शब्दामध्ये त्यांचं परिवर्तन झाले. ते काळजाला लागलं पाहिजे आणि ज्या काळजाला लागतं ते काळीज तेवढं संवेदनशील असलं पाहिजे. दगडासारखं नाही असलं पाहिजे. ते लागतच नाहीत. मी असं बोलतो समजू नका बरं का. तुकोबा यांना सुद्धा असे श्रोते मिळालेले आहेत. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, तया होणी दगड बरे देवा. ही समस्या जगद्गुरु तुकोबा यांच्या पुढे आहे. संवेदनशील अंतःकरणाला एक वाक्य परिवर्तन करतं. एक वाक्य मग कशा करता परिवर्तन करतं? जगणं मर्यादित आहे, आनंद अमर्याद आहे. शरीर लहान आहे, 3.5 हाताचंच आहे. शरीराबद्दल वादच करू नका. आत्मा लहान नाहीये, आत्मा महान आहे. शरीराच्या नादानं आत्मा पण लहान केला आपण, पण तो महान आहे. त्याचा आनंद महान आहे. त्या प्रतिबंधकापैकी आपण काल शरीराचा विचार केला नैसर्गिकरित्या आणि मनावर थोडाफार काल विचार केला आणि त्यापैकी 2 वाक्य आपल्या पुढे काल मांडले. मला पाहिजे, मला आवडतं, माझी अशी इच्छा आहे, माझं अशा प्रकारचं जीवन आहे. ही वाक्य आहेत. खूप गोड वाक्य आहेत. हे अत्यंत बुद्धिमान, श्रीमंत, गरीब, कुठल्याही प्रतीचा माणूस असू द्या, त्यांनी कितीही अभ्यास केलेला असू द्या, कितीही विद्वान असू द्या, त्याची ही वाक्य त्याचं आयुष्य असतं. मला हे पाहिजे, मला हे आवडतं, यात माझी प्रगती आहे. आता हे जे 2 शब्द काल सांगितले मी तुम्हाला, मला पाहिजेत, या 2 वाक्यामध्ये ज्ञानोबांचे 2 सिद्धांत आहेत, ज्याचा आपण येणाऱ्या काळामध्ये आपण चिंतन करत आहोत. मला पाहिजेत. मला म्हणजे कोणाला पाहिजेत? भगवान श्री ज्ञानोबा इथून विचारसरणी आपली प्रारंभ करतात. मला पाहिजे म्हणजे कोणाला पाहिजेत? इंद्रियाला पाहिजेत, मनाला पाहिजेत, बुद्धीला पाहिजेत का अंतःकरणाला पाहिजेत? मला म्हणजे कोण? आणि पाहिजे शब्दाचा खूप गोड अर्थ आहे इच्छा. पाहिजे शब्दाचा अतिशय सुंदर अर्थ इच्छा. आणि इच्छेचं ज्ञानोबाने जे लग्न लावलेले ज्ञानेश्वरीमध्ये, ज्याच्या ज्याच्या जवळ इच्छा असेल तो तो माणूस द्वेषीच असणार. कारण की इच्छेचं लग्न द्वेषाबरोबर झालेलं आहे. तुम्ही कोण आहात ज्ञानोबाला काही देणं घेणं नाही. तुमच्याजवळ इच्छा आहे तर तुमच्याकडे द्वेष असणार. हे अलिखित गोष्ट आहे, निश्चित घटना आहेत. इच्छा आहे ना तुमच्या मनामध्ये, तुम्ही द्वेषी असणारच. तुम्ही ज्यांच्या लग्नाला जाता त्यांचं लग्न जर एखाद्या वेळेस चांगलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा अशा पद्धतीचं मला पण लग्न करायचंय, तिथंच द्वेष सुरू होतो. यांनी कसं केलं, कोणता कॅटरर लावला, कुठं काय केलं, सगळं सुरू होतं. तुम्ही आनंदासाठी जाता आणि तिथं इच्छा निर्माण होते, तिथं द्वेष आलेला असतो. ही जोडी फुटतच नाही. इच्छेचं परिवर्तन, इच्छेचा मालक हा द्वेषच आहे. ऐकायला कठीण जाईल पण ऐकल्याशिवाय पर्याय नाही.
म्हणून ही जे दोन वाक्य आहेत, मला पाहिजे, मला म्हटल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंद्रिय स्वीकार कराल ते इंद्रियांना विषय पाहिजेत. मला पाहिजे मध्ये मला पाहिजे या दोघांमध्ये टिंब टिंब ठेवा, तिथले शब्द बदलत राहतील, बाकी काहीच बदलणार नाही. मला कोण? इंद्रिय. त्याच्या पुढे शब्द येणार विषय. मला विषय पाहिजे. ज्ञानोबांच्या ओव्या इतक्या गोड आणि सुंदर आहेत. विषया वाचोनी काही. ज्ञानोबांच्या ओव्या हृदयात शिरल्या पाहिजेत बरं. ऐकल्यात पुष्कळ. तुम्ही भाग्यवान आहात, कानावरून पण ओव्या गेलेल्या आहेत, कानाच्या आत शिरल्या नाहीत. या विषया वाचोनी काही आणि सर्वथा रम्य नाही. हळूहळू शब्द ऐकले म्हणजे आपोआप अर्थ कळेल. अनिक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. काय गोड ओवी बघा. स्वभाव बदलत नाही. ज्ञानी असा, अज्ञानी असा, महान असा, श्रीमंत असा, स्वभाव बदलत नाही. राजा होऊ द्या, भरपूर पैसा येऊ द्या, चिकूबाजी करणार असतो. स्वभाव. गरीब होऊ द्या एखादा उदार व्यक्ती, तो उदारता त्याचा जर स्वभाव असेल, तो गरीब झाल्यानंतर सुद्धा उदारता करणार, आपल्या ताटातली भाकरी देण्याचाच प्रयत्न करणार. स्वभाव. स्वभाव शब्दामध्ये खूप सुंदरता आहे. स्व म्हणजे आपण, भाव शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. तुमचं अस्तित्व म्हणजे तुमचा स्वभाव. इंद्रियाचा स्वभाव. विषयाच्या अतिरिक्त या जगात काहीच नाही असं ज्यांना वाटतं ते इंद्रिय. आणि मला म्हणजे इंद्रिय जर तुमचं ठरलं तर विषयाच्या अतिरिक्त तुम्हाला काहीच आवडत नाही. तुम्ही ग्रामीण भागातले आहात, बीड माझ्या दृष्टीने फार मोठे अशातला भाग नाही, पण मुंबई, पुणे किंवा देशाविदेशात जर गेलात तर काही बुद्धिमान माणसाची वाक्य फार चांगली आहेत. दारू पित नाही का तुम्ही? नाही. खात नाही? नाही खात. मग कशाला जन्माला आला? इतकं सहज बोलतात. मग याच्याकरताच मनुष्याचा जन्म आहे का असा प्रश्न पडतो आपल्याला. ही बुद्धिवादी मंडळी नाहीये, इंद्रियवादी मंडळी. बुद्धिवादी मंडळी म्हणता येत नाही त्यांना. खाणार किती दिवस, पिणार किती दिवस, तुमच्या आतड्यांना पचवण्याच्या मर्यादा आहेत हे तुम्ही विसरता. तुम्हाला खाण्यात आनंद आहे, आतडं पचवतं तोपर्यंत. आनंद आतड्याशी निगडीत ठेवला तर तुम्ही इंद्रियाच्या अधीन गेलात. वाक्य लक्षात येते? इंद्रियाच्या अधीन जर गेलात, खाण्यापिणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे. इंद्रियाच्या अधीन आहात आणि इंद्रिय सांगतात काहीच नाही जगामध्ये. आणि म्हणून ज्या जगात आपण जगत आहोत त्या जगाची कमाल पहा. इंद्रियामध्ये पुन्हा पाठबळ निर्माण करण्याकरता औषधी निर्माण केल्या जातात. ह्या जगात आपण नांदतो. किती मूर्खातलं मूर्ख जग आहे. आकांक्षा तृप्त होत नाही, इच्छा तृप्त होत नाही. आणि इच्छा जेव्हा तृप्त होत नाही तेव्हा द्वेष निर्माण होतो, मार्गक्रमण करायला सुरुवात होते. मला पाहिजे, विषय पाहिजे, पण इंद्रियात सामर्थ्य नाही. नाही, काल सांगितलं तुम्हाला मी, स्टेरॉइड घ्या, वेगळे वेगळे औषधं घ्या, पण पाहिजे. हा स्वभाव फार वाईट आहे इंद्रियाचा. ही विषय. तसं मला म्हटल्यानंतर तुम्ही इंद्रियाच्या अधीन झालात. याच्यापेक्षा थोडा जरा वरचा वर्ग म्हणजे काल सांगितला तुम्हाला तो मनाचा वर्ग आहे. इंद्रियाकडे नाही, तो भावनेकडे फार लक्ष देत होतो. तो काही नसताना रमतो, त्याचं नाव आहे मनाचं क्षेत्र. सगळे कवी, सगळे लेखक, साहित्यकार या क्षेत्रातले आहेत. असं जग असलं पाहिजेत, असं वातावरण आहे, असं निसर्गाचं रूप आहे, असा माझा प्रवास झाला, असे डोंगर सुंदर आहेत. चढत नाहीत बरं कधी, किंवा दऱ्याखोऱ्यात हिंडत पण नाही. कल्पना, याला म्हणतात मानसिक स्तरावरचं जगणं.
इंद्रियापेक्षा थोडे चांगली लोक आहेत. इंद्रियाच्या आहारी जात नाहीत, पण मनाच्या आहारी असतात. आणि या जगातलं प्रत्येक, तुम्ही माझ्या समोर काही जगातली जेवढी माणसं असतील सगळेचे सगळे मनाच्या आहारी आहेत. मनाला वाटलं तर करता. पुस्तक वाचायचंय वाटलं तर, जेवायचंय वाटलं तर. मग जर हुशार लोक असतील ना, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्या अनुकूल वातावरण तयार करतात. भाषा लक्षात येते? तुम्हाला काय पाहिजे त्याच्या अनुकूल वातावरण तयार करतात. समजा एखादा लहान मुलगा आहे घरातला, जेवत नाहीत, ते आईच्या लक्षात असतं याला हे नाही आवडत, हे आवडतं. हा मनाचा प्रश्न आला. मग त्याच्या आवडीची भाजी केली, फक्त जाऊन सांगते अशी अशी भाजी बघ, तुला जर खायचं असेल तर. मन तयार होतं. दृष्टांताकडे जाऊ नका बरं का. सगळे जगातले माणसं आहेत ना, याच स्वभावाचे आहेत. कोणत्या माणसाला काय आवडतं याची व्यवस्था करून पैसे कमवणारा एक वर्ग आहे. याला व्यापारी वर्ग म्हणतात. मग तुम्ही अमुकच हॉटेलमध्ये, अमुकच रेस्टॉरंटमध्ये का जाता? तुमच्या मनाची व्यवस्था ते करतायत. भाषा समजून घ्या. तुमच्या मनाप्रमाणे ते वागतात, त्यांच्या मनाप्रमाणे तुम्ही पैसे देता. आणि मग घरामध्ये ती कंडिशन तयार होत नाहीत. घर हे तुमचं वास्तव जीवन आहे, रेस्टॉरंट हॉटेल हे कृत्रिम जीवन आहे. या दोघातलं अंतर कळत नाही तुम्हाला. घरामध्ये मान मिळत नाही तुम्हाला. घर हे वास्तव आहे, तुमचा मूर्खपणा ओळखते ते. बाहेरच्या लोकांना कळते की तुम्ही किती मूर्ख आहात. कमी बोलता बाहेर. जे बोलायचं असेल ते जपून बोलता, त्यातले त्यात पुन्हा शुद्ध बोलता. आणि अपमान होईल म्हणून जे मनात येतं ते बोलत नाही. आणि मग समोरच्याला तुमचा अंदाज येत नाही, तो तुम्हाला विद्वान, मोठा, महान समजतो आणि मग पारितोषिक देतो. घरच्या माणसाला माहिती तुम्ही किती शहाणे आहात, त्याच्यापेक्षा तुम्हाला माहिती. मानसिक जगणं म्हणतात त्याला. भयानक आहे हे मानसिक जगणं. नसलेलं आजारपण ह्या मनाने तयार केलं जातं. नसलेलं, काल मी तुम्हाला सांगितलं, जेवल्यामुळं शरीरात आजार वाढतात हे शारीरिक दृष्ट्या आहेत. मानसिक दृष्ट्या नसलेलं आजारपण आहे. आमच्या गुरु महाराजांनी फार सुंदर दृष्टांत सांगितला होता. स्वामी काशी काळंजी महाराज. राजस्थानमध्ये कापूस त्या काळामध्ये जास्त तयार होत होता आणि राजाने कापूस बोलवला होता. आता राजाचा कापूस आहे ना, तो काय व्यापाराचा थोडाच आहे. तो दोन चार पेठ विकत घेतलेला तो कापूस उंटाच्या गाडीवरून चाललेला होता एका लाईनीने तो कापूस. आणि गाद्या विणणारा त्या ठिकाणी बसलेला होता. त्याचा एक लहान मुलगा होता 20-22 वर्षाचा. आणि त्याला तो रोज कापूस विणायची सवय व्हायची. त्याला आपण विणकर म्हणतो ना, गादी वगैरे तयार करणारे. तसं ते कापूस विणता विणता अचानक त्याच्या समोरून गाड्या निघाल्या कापसाच्या. एक गेली, दोन गेली, डोंगराप्रमाणे तो कापूस जाताना त्याने पाहिला. आणि 10-5 गाड्या गेल्यानंतर त्या डोक्यात चक्कर बसलं आणि त्याचं जीवन बदललं. मन म्हणजे काय ते सांगतोय. कोण बुनेगा, त्या डोक्यात टेन्शन आलं नाही. कोण विणणार एवढं, कोण बुनेगा, कोण खातेगा, सुरू झालं त्या डोक्यामध्ये. आणि तोपर्यंत त्या गाड्या निघून गेल्या. याच्या मनातून गाड्या गेल्याच नाहीत. त्याच्या मनामध्ये त्या गाड्यांचं अस्तित्व तसंच राहिलं. माझे सिद्धांत समजण्याचा प्रयत्न करा. वास्तवातलं अस्तित्व नष्ट झालं, पण मानसिक अस्तित्व आहे. त्याला वेडेपणा म्हणतो आपण. मानसिक अस्तित्व आहे, वास्तवात नाहीये, पण मानसिक. तुमचं जगणं तेच आहे जे वास्तवात नाही, ते तुमच्या मनामध्ये आहेत, म्हणून दुःख होतं. वास्तवात तुम्ही विद्वान नाहीयेत, सुशिक्षित नाहीयेत, चांगलं बोलणारे नाहीयेत, त्यागी नाहीयेत, वैराग्यवान नाहीयेत, ज्ञानी नाहीयेत, पण सगळ्या पदव्या तुम्ही लावता.
वाणी भूषण, टीका करतोय असं समजू नका बरं का, अमुक भूषण, हे कोणी लावलेल्या पदव्या, कुठून तयार झालेल्या आहेत ह्या? काय अपेक्षा आहे, का लावाव्यात ह्या? तुम्ही एकटेच जगामध्ये बोलता का? काय बाकीचे बोलत नाहीत? गायकीमध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, वक्तृत्वात असेल, राजकारणात असेल, समाजकारणात असेल, म्हणजे काय तुमचं अस्तित्व प्रगट व्हावं याच्याकरता ते शब्दांचा आधार घेऊन समाजामध्ये वावरतात. पण मनावरचं जे अस्तित्व आहे, ज्ञानोबांनी सगळ्यात जास्त या ठिकाणी भर दिलेला आहे. मनावरचं जे अस्तित्व आहे, माझा शब्द जरा जड जातो म्हणून थोडा हलका शब्द वापरतो, त्याला आपण आठवण म्हणतो. वास्तव निघून गेलेलं असतं, स्मृती शिल्लक राहते, पण ते आठवण शब्द तेवढा प्रगल्भ नाही आहेत. म्हणून अस्तित्व, मनात असलेलं अस्तित्व जे वास्तवात नाही. हलका ऐकून तरी काय फायदा, सगळं कठीण आहे का? गाड्या निघून गेल्या, ज्याच्या होत्या त्याच्याकडे, ह्याच्या डोक्यात बसलं ना ते, ह्याच्या डोक्यातल्या, मेंदूतल्या, मनातल्या गाड्याच गेल्या नाही. कोण बुनेगा, कोण खाते का? आणि भारतामध्ये फार छान पद्धत आहे, लवकर रोगाचं निदान कोणाला होतच नाही. प्रत्येक माणसाकडे गेल्याशिवाय माणसाला समाधान होतच नाही. मग त्या आईबापांनी ठेवलं, काय झालं या मुलाला, मग काही त्यांनाही काही समजत नाही ना, नाही कळालं, ते त्यांचेच आईबाप आहेत तर ज्याला समजत नाही. मग वैद्याकडे नेलं, वैद्याला काही समजत नाही, काही शारीरिक दोष नाही, आणि सगळ्या वैद्याची औषधं खाल्ल्यानंतर मग माणूस आहे ना अदृश्य शक्तीकडे वळतो, आणि ज्याच्या त्याच्या क्वालिटीप्रमाणे देवाकडे जातात. ग्रामीण असेल तर मरी आहे, वड्यातलं आहे, थोडा शिकलेला असेल तर कुलदैवत आहे, त्याच्यापेक्षा जर उच्च असेल तर मग एखादा बाबा आहे, ज्याच्या आशीर्वादाने आम्ही मोठे होतो, मंत्री होतो, वगैरे वगैरे. पण मानसिक आधार, माझा शब्द नीट ऐका, मानसिक आधार घेण्याचा माणूस प्रयत्न करतो. सगळीकडे गेला तो, कुठंच गुण आला नाही. आणि माणसाचा जो दुसरा स्वभाव आहे ना, तो हा आहे, गुण नाही आल्याबरोबर समोरच्या माणसाला तो झिरो करतो. गुण आला नाही ना इथे, काय खरं नाही. ज्याला आपण शून्य किंमत देतो त्याचं अस्तित्व सुद्धा आपल्याला माहित नसतं. पांडुरंगाकडे एकाने नवस केला आणि तो पूर्ण झाला नाही, आणि मला भेटलं, मला म्हणे महाराज आम्ही पंढरपूरची वारी आमच्या कुळामध्ये बंद आहे. म्हणलं काय कारण? काही नवस पूर्ण झाला नाही. म्हणलं तुला सांगितलं कुणी होता नवस करायला? पांडुरंग भेटला होता का तुला माझ्याकडे नवस कर म्हणून? नाही. मग चालू करत असताना त्यांनी चालू कर म्हणून सांगितलं नाही, बंद करताना तू तुझ्या मनाने बंद, तुझं अस्तित्व तुझ्या मनातलं काय आहे ते समजून घे. तू तुझ्या मनानं ते सुरू केलं, मनानं बंद केलं. मग पांडुरंगाने मदत करायला पाहिजे होती, केली ना, नाही कळालं, केली ना मदत. काय मदत केली? तू जिवंत आहे ना, तू जिवंत आहे, ही काही कमी मदत आहे? सृष्टी उत्पन्न करणारा नष्ट करणारा परमात्मा आहे. देवाला शिवाय देऊन तुला जिवंत ठेवतो, हे काही कमी आहे? आणि देव तुझं बोलणं ऐकतो तुझ्या हृदयात असून, हे त्या देवाचं केवढं मोठेपण आहे म्हटलं. नाही म्हणे महाराज तुम्ही शब्दामध्ये फिरवता ना, तू फिरलेलाच आहे, फिरवायची काय गरज आहे? कोणताही देव तुम्हाला तुमच्या अंतःकरणातल्या अस्तित्वासाठी आवश्यक नाही. वारकरी संप्रदायाचा, भगवान श्री ज्ञानोबांचा अभ्यास करा. इतकं सुंदर संप्रदाय आणि ज्ञानेश्वरी आहे, तुम्हाला मोठं करते. तुम्ही ज्याची पूजा करतात त्याला मोठं म्हणत नाही, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. आई आपल्या मुलाला मोठं करते, मुलाला प्रेम देते, मुलाच्या मोठेपणासाठी आपलं अस्तित्व नष्ट करते, तिचं नाव आई आहे. आणि मनुष्यासाठी आपलं अस्तित्व समाप्त करून
ज्ञानेश्वरीचा खाऊ देते, आईपेक्षा मोठा शब्द आहे माऊली. म्हणून आपण ज्ञानोबारायला माऊली म्हणतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहेत, तो एखाद्या पुरस्कारासाठी एखाद्या राजाने त्याला म्हणावं तुम्ही पारायण करावं याच्यासाठी ज्ञानेश्वरी नाही. तुमचं अस्तित्व मोठं झालं पाहिजे, तुमच्या अस्तित्वातलं वास्तव प्रगट झालं पाहिजे, मानसिक गुलाम राहिले नाही पाहिजे. तुम्ही जिथे जिथे जाता ना ते थोतांडे ते किती वर्षापूर्वी सांगितलंय, 700 वर्षापूर्वी. माझं दुर्भाग्य आहे की नेमकं ज्ञानोबराय समजत नाही. बरं, ज्यांना ज्ञानोबराय समजत नाही ते ज्या संतांच्या पाया पडतात त्यांना विचारलं तुम्ही तिकडं का पाया पडतात? पाण्याने दिवा पेटवला. अरे म्हटलं भिंत चालवली, रेडा बोलवला, अंधश्रद्धा आहे. म्हटलं पाण्याने दिवा पेटवला ही श्रद्धा, भिंत आणि रेडा बोलवली अंधश्रद्धा. एक काम करू, चमत्कार बाजूला ठेवू, ज्याचं अस्तित्व शिल्लक राहील ते फक्त ज्ञानोबराय असतील. कोणत्याच साधूचा ग्रंथ नाही जगामध्ये, कोणत्याच साधूचा ग्रंथ नाही. पुढचा शब्द नीट आहे का? तुम्हाला गरज आहे, तुम्हाला भक्त आणि शिष्य या नावाखाली गुलाम केलं जात, ज्याचा ज्ञानावर ज्ञानेश्वरीचा विरोध आहे. तुम्ही ब्रह्म आहात, तुमचं अस्तित्व जीवाबरोबर आहे, मग तुम्ही गुलाम कसे? का गुलाम करायचं तुम्हाला? कोणी विचार केला या गोष्टीचा? मानसिक मुक्ती देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. कोणाच्याही अस्तित्वाचा स्वीकार करू नका, तुमचं अस्तित्व मोठं करा. दुसऱ्याच्याही अस्तित्वाचं खंडन करू नका. एकदम साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, सर्वा घटी राम देहा देही एक. प्रत्येकाच्या देहात राम आहेत, द्वेष करू नका. अस्तित्व एकाच आहे, तुम्ही त्या अस्तित्वाचा अंश आहात, कोणाचा द्वेष करता? मग का द्वेष होतो? इच्छा, मन याचा स्वीकार तुम्ही केला. ज्ञानेश्वरीची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करा. मनाचा स्वीकार केला, मनाच्या आहारी गेलात, नसलेलं अस्तित्व तुमच्यामध्ये जन्माला आला आणि मग तुम्ही देवतांकडे साधूकडे फिरत गेलात. तुमची मानसिक रुग्ण आहात आणि तुम्ही देवाकडे जाता, साधूकडे रुग्ण आहेत, तुम्ही मानसिक रुग्ण आहात. मग काही साधू असे असतात, येणाऱ्या सगळ्यांना आशीर्वाद देतात, 2-4 लोकांना फायदा होतो. ज्यांना फायदा होतो तो त्या साधूचा जास्त फायदा करून देतात. फायद्याने फायदा वाढतो आणि हळूहळू ते व्यापारी केंद्र तयार होतं. दुकानं येतात, क्षेत्राचा विकास होतो, ज्ञानाचं अस्तित्व संपतं, अज्ञानाचं अस्तित्व वाढतं. जो संत तुमचं अस्तित्व वाढवण्याकरता जन्माला आला होता त्याचं अस्तित्व कमी आणि तुमच्या अस्तित्वाचं वर्चस्व त्या ठिकाणी जास्त. तुम्ही साधूला सुद्धा बर्बाद करणारे आहात, बाकीचं तुम्हाला काय सांगावं. ज्ञानेश्वरी शिकवत नाही, ज्ञानेश्वरी म्हणते तुम्ही मोठे व्हा, तुमचं अस्तित्व मोठं करा, मनोरुग्णता नष्ट करा, नसलेलं अस्तित्व तुम्ही पुसा. मग सगळ्यांचा उपयोग झाला नाही. एक साधू फिरत फिरत आला होता, त्याला सांगितलं आमच्या पोराला असं झालेलं आहे. भिक्षा मागणारा साधू, त्यांनी सांगितलं काय झालं? त्या पोराला आणून ठेवलं. त्याला विचारलं त्या साधूने काय झालं रे? हे कोण बुनेगा कोण कातेगा कोण बुनेगा. अच्छा असे. तो मधुकरी मागणारा साधू होता, त्याच्या लक्षात आलं विणकऱ्याचं पोरग आहे, कापूस पाहिला असेल फार मोठा, आणि चक्कर बसले त्याच्या डोक्यामध्ये. किती साधी गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं अरे चिंता मत कर, जेवढा कापूस बघितला ना जळून गेला. अच्छा. शब्दाने नीट झाला, एकच शब्द. अरे जेवढा कापूस बघितला ना जळून गेला तो. अच्छा म्हणल्याबरोबर अच्छा झाला तो. हे शब्द बोलणारा, हे नस पकडणारा गुरु आपल्या जीवनामध्ये पाहिजे, तोपर्यंत आपलं काही करायचं. छोटा शब्द आहे, जल गया, बस मुलगा दुरुस्त झाला.
ती घडी जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपण एखाद्या साधूकडे, एखाद्या मंदिराकडे, एखाद्या देवाकडे आपलं मन आपल्याला भटकत ठेवतं, गुलाम करतं, व्यसनाधीन करतं. हे आपल्या लक्षात येत नाही. हे मन आहे. इतकं सुंदर ज्ञानोबा सांगतात मनाच्या बाबतीमध्ये. 13व्या अध्यायामध्ये 5-10 ओव्या आहेत. घरी गेल्यानंतर वाचा. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव. सावयव कल्पना म्हणजे मन. काल्पनिक जगण्यात कशातही आनंद मानतात. फॅशन डिझायनर लोक आहेत ना, कलाकार लोक, रंगकर्मी लोक, हे फार हलक्या मनाचे असतात. एक शब्द जर यांना सांगितलं ना कोणी, तुझा आवाज बरोबर नाही, तू एका मिनिटात सर्जरी करतात चेहऱ्याची. मन इतकं हलकं मन आहे. आणि स्तुतीने लगेच मोठं होतात. हे हलकं मन आहे. आणि नस ज्याला मिळाली ना त्याचं नाव आहे चमचा. असं चढवतात ना जवळची माणसं, काय अप्रतिम. यालाही माहित नसतं काय अप्रतिम आहे, त्यालाही माहित नसतं. सिद्धांत समजून घ्या. हा जो अप्रतिम शब्द जवळचा मित्र वापरतो किंवा जवळचे लोक वापरतात, हा अप्रतिम शब्द तुमच्या मनात गारवा निर्माण करून जातो. तो खोटा आहे हे बोलणाऱ्याला माहिती आहे, पण ज्याच्यासाठी वापरला त्याला माहित नाही तो शब्द. त्याला वाटतं हे वास्तव आहे. याचं नाव आहे भ्रम, याचं नाव आहे मानसिक जीवन. का चांगला म्हणला समोरचा माणूस तुम्हाला? काय अस्तित्व आहे तुमचं? खरंच तुम्ही तसे आहात का? तुम्ही तुम्हाला विचारा. 7 दिवसातलं महत्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला. आपुला संवाद आपणाशी, याचं नाव आहे ज्ञानोबा आहे. तुम्ही तुमचे मित्र व्हा. तुम्ही तुमच्या मनाबरोबर बोला. तुम्ही तुमच्या बुद्धीशी संवाद साधा. ते तुमचे खरे मित्र आहेत. आणि जसं जसं तुम्ही मनाशी बोलाल, चुकीचं अस्तित्व असेल, लहान असेल मन, समजदार मन नसेल, पण जसं जसं तुमचं मित्र होईल ना तसं तसं ते मोठं होईल. तुम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष करून जगाकडे लक्ष देताय. तुमचे अवयव, तुमचे जवळचे तसेच उपाशी राहत आहेत. ज्ञानोबांच्या बाबतीत विश्लेषण करत असताना किती सुंदर शब्द आहे. आपुला संवाद आपणास. तुम्ही बोला तुमच्या मनाबरोबर. एक साक्षीदार म्हणून तुमच्या मनाला सांभाळा. अप्रतिम आनंद होईल. मनामागे धावू नका, मनाला धावू द्या. तुम्ही स्थिर राहा. काय करणार आहे मन? पळेल पळेल पळेल. आईला माहिती आहे पोरग उड्या मारेल उड्या मारेल. दमलं तर व्यवस्थित झोपेल, दमलं तर व्यवस्थित झोपेल, पण घराच्या बाहेर जाणार नाही, आईला सोडणार नाही. तसं तुमचं मन आहे ना, करू द्या कल्पना. कल्पना करेल करेल आणि दमेल. माझ्या बोलण्यामध्ये 2-3 संप्रदायाचा उगम आहे बरं का. तुम्ही एखाद्या योगा सेंटरमध्ये, ध्यान सेंटरमध्ये गेला ना, हे सांगतात तुम्हाला जे मी सांगतोय तुम्हाला. फक्त ते पैसे घेतात, इथं फुकट आहे. ध्यान सेंटरमध्ये गेलं, बसा, इकडे लक्ष द्या आणि लक्ष द्या. तुम्ही कधी स्थिरच झालेला नसता. ते तुम्हाला स्थिर करा. मग तुम्ही म्हणता मन स्थिर होतं. हो नाही नाही चालेल, फिरू द्या मनाला. तुम्ही फक्त साक्षी बघा. जबरदस्ती 5-6 तास बसवतात. मन कंटाळतं 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 आणि स्थिर होतं. याच्यासाठी करोडो रुपये लोक कमवतात. ज्ञानोबामध्ये छोटी ओवी. हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एक वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. त्या मनाला जर मार्ग लावला, थोड्या दिवसांनी मन मजबूत होईल. आघात सहन करण्याच्या लायकीचं होईल. कधीतरी ज्ञानोबा तुकोबारायांच्या जीवनावर विचार करा. ज्या दुःखांसाठी आपण प्रयत्न करतो की हे माझं दुःख आहे, हे मला मिळालेलं नाही किंवा ते मला मिळालेलं नाही,
सगळ्या गावातल्या लोकांनी पत्नी मुलासह ज्यांना दुःख दिलं तुकोबारायांना, त्यांनी अप्रतिम गाथा निर्माण कसा केला. कधीतरी विचार करा ना, किती मन मित्र असेल त्यांचं. बाहेरचं स्वीकारतच नाही मन, मग आतून ज्ञानगंगा प्रगट होते. त्याला कुठल्याही विद्यापीठात जायची गरज नाही. त्यांचं नाव आहे तुकोबाराय. आणि किती प्रामाणिकता आहे तुकोबारायच्या जीवनामध्ये. तुकोबाराय म्हणतात, कुणबियाचे वंशी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. आणि सगळे अभंग संस्कृत मधूनच आहेत. श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभ, मराठी नाहीच त्याच्यामध्ये. पण विनम्रता पहा. मग त्यांना विचारलं, तुम्ही बोलता कसे. तुका म्हणे मज बोलवितो देव. हे अस्तित्व आहे तुमचं, हे मन आहे. त्यांना विचारा, तुम्ही हे या स्थितीपर्यंत तुकोबाराय गेलात कसे तुम्ही. काही नाही, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीसी कारण, मोक्ष अथवा बंधन. काय शब्दांचे प्रयोग आहेत. मोक्ष, तुम्हाला एखाद्या विषयातून मुक्त व्हायचं का बंधनात पडायचं आहे, हे तुमचं मन ठरवतं. हे आपलं अस्तित्व आहे, हे आपलं जीवन आहे.